श्री सद्गुरुनाथ संत कैकाशर महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. भक्तीची ओढ. संत चोखोबा महाराज राहत असलेले मंगळवेढे हे पंढरपूरपासून जवळच होते. त्यामुळे पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखातून हरिनामाचा गजर ऐकून त्यांना लहानपणापासूनच परमेश्वर भक्तीची गोडी लागली होती. त्यांना लहानपणीच परमेश्वराच्या भक्तीची ओढ लागली होती. पंढरपूरला जाणारे वारकरी पाहिले की त्यांना खूप खूप आनंद होत असे. त्यांचे मन आनंदाने उड्या मारित असे. कोणी पंढरीत जाते वारकरी तयाचे पायावरी भाळ माझे ते म्हणतात. जे कोणी पंढरपूरला निघाले आहेत त्यांच्या पायावरती मी माझं मस्तक ठेवून मला पाया पडावं असं वाटतं नेहमी. कोणी पंढरी सजाते वारकरी तयांचे पायावरी भाळ माझे आनंदे तयाशी भेटे नावडी अंतरेंची गोडी घेईन सुख ते माझे माय बाप सोय रे सज्जन तयावरे तनुमन ओवाळीन. त्यांना सगळा वेळ असेच वाटत होते. लहान मुलांना ज्याप्रमाणे आपला जेव्हा भावाचा मित्र भेटला की परमावधीचा आनंद होतो, आपल्या मैत्रीपुढे त्यांना जगातील इतर सर्व गोष्टी जशा तुच्छ वाटतात तशाच परमावधीचा आनंद व तसेच निर्व्याज सुख चोखोबा महाराजांना कोणी विठ्ठल भक्त दिसला म्हणजे होत असे. संत चोखोबा महाराजांनी पंढरपूरच्या अनेक भक्तांच्या वार्ता ऐकल्या होत्या. त्यांनी केलेल्या चमत्कारांचे वर्णन ऐकले होते. कशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केले, नामदेव महाराजांनी देवाला नैवेद्य खायला लावला, अशा वार्ता त्यांच्या कानी आल्या. त्या थोर विभूतींना आपण भेटावे, त्यांचे चरण धूळ मस्तके लावावी असे त्यांना वाटत होते. एकादशीला पंढरपूर येथे चालणारा भक्ती सोहळा पाहण्यासाठी चोखोबा महाराज जात असत. तेथे जमलेल्या भक्त मंडळींना दुरूनच पाहून त्यांना खूप आनंद होत असे. पांडुरंगाच्या लांबूनच झालेल्या दर्शनामुळे आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटत असे. भक्त मंडळीच्या मुखातून निघणारे परमेश्वराचे नाव ऐकून चोखोबांनाही परमेश्वराच्या नामस्मरणाचा मोह पडू लागला. आपण असेच धावत जाऊन पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवावे असे त्यांना खूप वाटे. पण आपण दलित इच्छा असूनही आपल्याला मंदिरात जाता येत नाही यांचे त्यांना खूप खूप दुःख वाटे. आपण पूर्वजन्मी काहीतरी पाप केल्यामुळेच त्या पापाचे फळ म्हणूनच आपल्याला इच्छा असून सुद्धा इतर भक्त मंडळीप्रमाणे विठ्ठलाला उराउरे भेटता येत नाही. देवळात जाऊन त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याच्या चरणांचे तीर्थ प्राशन करता येत नाही. त्यावेळी त्यांच्या मनात येत असे, चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ. सुखत्वा दुःख संचिताचा ठेवा, संकल्पाचा ठेवा जैसा तैसा. संकल्पाचा ठेवा जैसा तैसा. हे सर्व आपल्या कर्माचे फळ आहे असेच ते समजत होते. त्याबद्दल त्यांनी कुणालाही
दोष दिला नाही. चोखोबांचे सामाजिक दुःख. संत चोखोबा महाराजांचे संपूर्ण बालपण लोकांनी केलेले विटंबना, अवहेलना सहन करण्यातच गेले. इतर लोकांच्या घरी कंबरडे मोडेपर्यंत पडतील ती कामे मुकाटपणे करायची. लोकांच्या मनाप्रमाणे कामे झाले नाहीत की प्रसंगी मार खायचा. इतर वेळेस अशा लोकांची सावली अंगावर पडली तरी विटाळ मांडणारे लोक मारण्यासाठी मात्र ह्यांना स्पर्श करायचे हे त्यांच्या कोणत्या धर्मात बसत होते हे त्यांनाच ठाऊक. अशा प्रकारे संपूर्ण लहानपण संत चोखोबाने लोकांकडून मागून आणलेली वस्त्रे नेसण्यात, लोकांचे शिव्या शाप खाण्यात, भाकरीच्या शिळ्या तुकड्यासाठी इतर लोकांच्या समोर हात पसरण्यात गेले. पण हे सगळे अपमान सहन करत असताना त्यांना परमेश्वराचा आधार वाटत होता. त्यांच्या लांबून का होईना पण झालेल्या दर्शनामुळे मनातील दुःख कमी होत होते. त्यामुळे सारा वेळ काम धंदा करीत असतानाही ते मुखाने भजन करीत असत. पुढे त्यांचे लग्न झाले. संत चोखोबा महाराजांच्या पत्नीचे नाव सोयराबाई असे होते. त्याही चोखा महाराजांच्या विठ्ठल भक्त होत्या. त्यांची ईश्वरावर गाढ श्रद्धा होती. लग्न झाल्यानंतर तरी आपल्या मनातील दुःख कमी होईल असे त्यांना वाटत होते. पण लग्न झाल्यानंतरही चोखोबांचे मन सतत बेचैन असे. आपले मन अशांत का आहे हे मात्र त्यांना समजत नव्हते. आपल्या अशा अवस्थेला ते अगदी कंटाळून गेले होते. त्यामुळे ते म्हणतात, एका पुढे एक पडत्या घात, सरिता न सरत काय करू. अशा आपल्या तापलेल्या मनाला शांती मिळावी, आपली उद्विग्नता कमी व्हावी म्हणून संत चोखोबा महाराजांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. पण त्यांचे मन कुठेही रमले नाही. आपल्या अवस्थेचे वर्णन करताना संत चोखा मेळा म्हणतात, बहुत हिंडलो देश देशांतर, परिमण नाही स्थिर झाले कोठी. बहुत तीर्थ फिरून आलो, मना सर्वे झालो वेड गळची. बहुत प्रतिमा ऐकल्या पाहिल्या, मनाच्या नाही राहिल्या ईर झारा. चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ, मनाचे कष्ट दूर झाले. जे सुख त्यांना अनेक तीर्थयात्रा करूनही मिळाले नाही ते सुख, ती मनाहा शांती त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाने मिळाली. त्यामुळे त्यानंतर चोखोबा महाराजांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. तेथे जाऊन महाद्वारे चोख मेळा, विठ्ठल पाताशे डोळा. महाद्वारातूनच विठ्ठलाचे दर्शन घेऊन संत चोखोबा महाराज परत मंगळवेढ्यास येत असत. ते नेहमी लोकांना सांगत, टाळे वाजवावी गुढी उभरावी, वाटे चालावी पंढरीची. टाळे वाजवावी गुढी उभरावी, वाटे चालावी पंढरीची. पंढरीचा हाट कैवल्याची पेठ, मिळाले संतुष्ट वारकरी. पताकांचे भार मिळाले अपार, गरजे भीमा तीर जय जयकारे. खट नट यावे शुद्ध होणे जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा.
वारीची ओढ. वर दर आषाढी एकादशीला सर्व वारकरी मंडळी पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात हे संत चोखोबा महाराजांना माहीत होते. त्यांनाही त्या वारकरी मंडळी बरोबर टाळ मृदुंगाच्या ठेक्यात हरिनामाचा गजर करत पंढरीच्या वारीला जायची इच्छा होती. पण आपण दलित असल्यामुळे ही मंडळी आपल्याला त्यांच्याबरोबर येऊ देतील की नाही याबद्दल त्यांच्या मनाला शंका होती. तरीही एकदा संत चोखोबा महाराजांनी ह्या वारकरी मंडळींना मलाही वारीला घेऊन जाता का म्हणून विचारायचे ठरविले. त्या रात्री पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. सुटलेला गार वारा अंगाला झोंबत होता. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रस्त्यावर कुठेही चिटपाखरूही दिसत नव्हते. त्यातून रात्रीची वेळ असल्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती. आकाशात सर्वत्र काळ्या ढगांनी गर्दी केली होती. आकाशाचा नेहमीचा निळा शार रंग कुठेही दिसत नव्हता. सर्व आकाश काळवंडून गेले होते. घराघरांच्या छपरावरून ओघळणाऱ्या पागोळ्या मोत्यांच्या सरीप्रमाणे दिसत होत्या. मध्येच कुठेतरी वीज कडकडत होती तर कुठे ढग गडगडत होते. विजेचा तसेच ढगांचा आवाज थांबतोय न थांबतोय तोच बेडकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. रस्त्यावरचे पाणी खळखळत वाहत होते. असा मुसळधार पाऊस पडत असूनही संत चोखोबा महाराज वारकरी मंडळीची वाट पाहत मंगळ वेळेच्या विशीपाशी थांबले होते. आज चोखोबा महाराजांनी ठरवले होते की काही झाले तरी वारकरी मंडळींना आपल्याला सोबत नेण्याबद्दल विनवायचेच. त्यांच्या भेटीसाठी ते इतके अधीर झाले होते की ते टाचा उंच करूनही ह्या वारकरी मंडळीची वाट पाहत होते. पावसापासून संरक्षण करून घेण्यासाठी झाडाच्या आडोशाला आलेले पाखरेही त्यांच्या अधीरता पाहत होते. त्याच वेळेस लांबून टाळ मृदुंगाचा आवाज ऐकू येऊ लागला. सर्व वाद्ये एका सुरात वाजत होती. जसा वेळ जाऊ लागला तसतसा तो आवाज जवळ जवळ येऊ लागला. आकाश पताकांनी भरून गेले. आषाढी एकादशी करता पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी मंडळींना मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा अडसर होत नव्हता. उलट जसा पावसाचा जोर वाढत होता तसा वारकरी मंडळींनाही भजन म्हणण्यात आनंद वाटत होता. देवाला भेटण्यासाठी भक्त मंडळी किती तळमळत आहेत ह्याची जणू परीक्षा घेण्यासाठीच जणू देव ही अडथळे निर्माण करीत होता. पण भक्त मंडळी हा अडथळा मानण्यास तयार नव्हती. भक्तीच्या कैफात त्यांचे ध्येयभान हरपले होते. प्रत्येकाचा पदन्यास टाळांच्या तालावर विठ्ठलाच्या नामस्मरणाने पडत होता. मृदुंगावर पडणारे दोन्ही हात विठ्ठलाचे नामच घुमवत होते. हरिनामाचा गजर करताना सर्वत्र सुटलेला गार वारा त्यांना बाधत नव्हता तर पावसाच्या सरीमध्ये त्यांना अडवायचे सामर्थ्य नव्हते. सर्व भक्तमंडळींना सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे आकाशात जमलेले कृष्णवर्णीय मेघ ही त्यांना आपले सहोदर वाटत होते. म्हणूनच सर्व मंडळी त्यांच्यावर रागावत नव्हती. अवघा असा म्हणताच विठ्ठलमय होऊन गेला होता. त्यांना पंढरी म्हणजे सुखाची ओवरी वाटत होती. पांडुरंग तर त्यांना साऱ्या शास्त्रांचा गव्हार तसेच वेदांचा सार वाटत होता. परमेश्वराचे नावच त्यांना अमृताहुनी गोड वाटत होते. त्यांच्या दृष्टीने पंढरपूरला जाणे हा एक आनंद सोहळाच होता. पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व वारकरी मंडळी तळमळत होती. त्यांच्या दर्शनाने सर्वांचे ध्येयभान हरपत होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व मंडळी इथे एवढी अधीर झाली होती की त्यांच्या पायांनाही गती आली होती. सर्वांच्या मनाला पंढरीची ओढ लागली होती. बिनांच्या झंकारातून विठ्ठल नाम झंकारत होते. सर्व वारकरी मंडळींच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. चोखोबा महाराज लहानपणापासूनच ह्या वारकरी मंडळींना पाहत आले होते. त्यांना पाहून चोखोबांच्या अंतर्मनाला लागलेली पांडुरंगाची ओढ अधिकच तीव्र होत होती. आताही हरीच्या नामाचा जयघोष करण्यात ध्येयभान हरपलेल्या भक्त मंडळींना पाहून त्यांच्या मनात हुरहुर दाटली होती. त्यांचा कंठ दाटून आला व डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांना वाटत होते की आपणही त्यांच्याच
त्यांच्यात मिसळून विठ्ठलाच्या नामस्मरणात स्वतःला विसरून जावे. टाळ मृदुंगाच्या गजरात ध्येयभान विसरून हरीचे नामस्मरण करावे. त्यांच्या ह्या प्रवासात आपणही मिसळून त्या प्रवाहाचाच एक घटक व्हावे. आजवर असे विचार चोखोबांच्या मनात अनेक वेळा आले होते, पण लोकभयाने त्यांनी आपल्या ह्या मोहाला आजवर आवर